त्यावेळी अनेक ठिकाणी आम्हाला तक्रार यायची, आमच्याकडचं डंपयार्ड हटवा आणि ते दुसरीकडे घेऊन जा. अशा प्रकारे कधी मोशीतनं सांगायचे, कधी अजून कुठून सांगायचे. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता आपण हा प्रयत्न सुरू केला की डम्पिंगच करायचं नाही, कचऱ्यावर 100% प्रक्रिया झाली पाहिजे. आणि आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी नेहमी सांगतात की आता तो जमाना गेला जेव्हा कचरा तुमच्यावर बर्डन होतं. आता कचरा बर्डन नाही, आता कचरा ही तुमची संपत्ती आहे, त्याच्यावर प्रक्रिया करा आणि त्यातनं महानगरपालिकेला मालमत्ता तयार केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका ही ठरली ज्यांनी कचऱ्यापासून वीज निर्मिती करून दाखवली. आता कचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 100% कचरा हा डंप न होता 27 मेगावॅट विजेची निर्मिती त्या कचऱ्यातनं आपण करणार आहोत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन एमिशन कमी होणार आहे. आणि एवढंच नाही तर पर्यावरणाचा विचार करत असताना ही पहिली महानगरपालिका आहे ज्यामध्ये आपण पर्यावरणाचा ऍक्शन प्लॅन तयार केला. तो ऍक्शन प्लॅन तयार करून त्यामध्ये 37 अशा प्रकारचे इंटरव्हेन्शन्स हे आपण तयार केले आहेत की जे 37 इंटरव्हेन्शन ज्यावेळेस आपण पूर्ण करू त्यावेळी आपली जी हवा आहे, जी एअर क्वालिटी आहे, ती एअर क्वालिटी चांगली होईल. आणि आज आपलं जे त्या ठिकाणी CO2 एमिशन आहे, जे आपण कार्बन आपल्या हवेमध्ये सोडतोय, त्याच्यामध्ये 27% कमतरता आणण्याचं काम या महानगरपालिकेच्या इंटरव्हेन्शनने आपण करणार आहोत. त्यामुळे कचऱ्याच्या संदर्भात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, वेगवेगळ्या प्रक्रियांचा उपयोग करून 100% आपण कचऱ्याची विल्हेवाट लावतो. आणि त्यानंतर जे जुने डम्पिंग डेपो आहेत, या सगळ्या डेपोची लँड ही त्या ठिकाणी बायोमायनिंग करून, कॅपिंग करून ती लँड चांगल्या कुठल्या तरी कामाकरता उपयोगी आणणार अशा पद्धतीनं याचं प्लॅनिंग आपण केलं आहे. मला पूर्वी लोक मला विचारायचे की का बायोमायनिंग वगैरे खरंच होतं का, कॅपिंग होतं का. मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही नागपूरमध्ये येऊन सिम्बायोसिस जी आपली पुण्याची आहे त्याचं एक मोठं कॅम्पस नागपूरमध्ये आहे. मी त्यांना सांगतो तुम्ही कॅम्पस ते येऊन बघा. ते जे कॅम्पस आहे ते नागपूरचं डम्पयार्ड होतं आणि त्या डम्पयार्डला तिथे जाताना नाक बंद करून जावं लागायचं. तिथलं बायोमायनिंग आणि कॅपिंग केल्यानंतर आज त्या ठिकाणी सिम्बायोसिस झाली, त्याच्या बाजूला नरसिंहमुंजी झाली. जवळपास 50,000 विद्यार्थी त्या परिसरामध्ये आहे, वासही नाही. आणि त्या ठिकाणी आता गार्डनही तयार झालंय. कोणाला वाटत नाही की या ठिकाणी डम्पिंग होतं. त्यामुळे आता या टेक्नॉलॉजीज उपयोगात आणून आपल्याला आपलं शहर हे सस्टेनेबल शहर करायचं आहे. पुढच्या काळामध्ये झिरो गार्बेज शहर आणि झिरो डम्पिंग शहर अशा पद्धतीनं या पिंपरी चिंचवडचा विकास हा आम्ही निश्चितपणे करून दाखवणार आहोत. आणि त्या दृष्टीनं आपलं कार्य हे पुढे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. आज आपण बघा या ठिकाणी युवा प्रशिक्षणाची व्यवस्था आपल्या महानगरपालिकेने उभी केली आणि कौशल्य प्रशिक्षणाचे जे 4,000 विद्यार्थी दरवर्षी आपण त्यांना प्रशिक्षण देतो, त्यातल्या 75% विद्यार्थ्यांच्या हाताला आता काम मिळत आहे, त्यांना रोजगार मिळतोय. हे देखील या ठिकाणी आपण केलाय. आणि आता IIMचं कॅम्पसही आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी आपण तयार करतोय. आरोग्याचा विचार केला तर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपल्या सरकारने आणि आपल्या महानगरपालिकेने केलेलं जे काम आहे हे देखील अभूतपूर्व आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नेत्र रुग्णालय आपण सुरू केलं. आता थेरगावमध्ये 100 खाटांचं कॅन्सर हॉस्पिटल तयार होत आहे. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 7 हॉस्पिटल मिळून आतापर्यंत आपल्याकडे जवळपास या ठिकाणी 735 बेड्स होते. पिंपरी चिंचवडकरांकरता कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे 735 बेड या आपल्या शासकीय व्यवस्थेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये उपलब्ध होते. पण आता मात्र मोशीला जे सामान्य रुग्णालय आपण करतोय त्या एकट्या रुग्णालयामध्ये 700 बेड्स आपण त्या ठिकाणी क्रिएट करतो. म्हणजे या शहराकरता आता बेड्सची जी व्यवस्था आहे ती दुपटीने वाढती आहे.
आणि सगळ्या सुपर स्पेशालिटी आपण आणतो, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जे इलाज त्या ठिकाणी आणतो, सगळ्या मशिनरी आपण आणतो, सर्व इन्व्हेस्टिगेशन आपण आणतो.